नाही नाही काही प्रॉब्लेम नाही बॅकग्राऊंड वगैरे. तर आज आपण आलेलो आहोत विवेकजींकडे. आपण विवेकजींचा बघितलाच अत्यंत भारी असा पॉडकास्ट झालेला आहे. तर विवेकजींना आज मला इंट्रोड्यूस करून दिलेले आहेत आपले दोन मित्र. तर त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया. सगळ्यात पहिले आपण यांची माहिती घेऊ. तर तुमचं नाव आणि काय करता तुम्ही थोडक्यात सांगा. माझं नाव अनिकेत चांदेकर आहे आणि मी सिस्टम इंजिनियर आहे IT डिपार्टमेंटमध्ये. ओके. तर हे IT मध्ये आहेत आणि हे इथंच आमच्या शेजारीच काम करत असतात. आणि आज फ्रायडे असल्यामुळे, फ्रायडे नाईट असल्यामुळे थोडेसे रिलॅक्स बसलेले आहेत. एरवी कामावून आल्यानंतर झटपटीत जेवण वगैरे करून झोपत असतील आणि परत दुसऱ्या दिवशी कामाला जात असतील. तर चिल बसले आहेत. तर आपल्या नवीन मुलांना काय सांगशाल जे IT येऊ शकतात, त्यांना वाटतं की IT मध्ये आलं पाहिजे, तर त्यांना तुम्ही काय सांगशाल? कसा अभ्यास केला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे थोडक्यात 2 मिनिटासाठी? ज्याला खरंच इंटरेस्ट आहे त्याच्यासाठी सगळ्यात बेटर आहे IT सेक्टर. इतका पैसा आहे, फक्त तुमचं डेडिकेशन आणि हार्डवर्क लागतं. जितके तुम्ही मेहनती तितका तुमचा पॅकेज. बरोबर. आणि तुमचा इंटरेस्ट असेल तर ऍज युजर IT सेक्टर ऑलरेडी वेलकम करते तुमचं, अगर तुमच्यामध्ये इंटरेस्ट आहे. 100%. तर यांनी भरपूर दिवस झाले, त्यांना आता 4-1 वर्ष झाले विविध कंपन्यांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि चालू असतं त्यांचं विविध विषयांवर अभ्यास चालू असतो. आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की हार्डवर्क शिवाय पर्याय नाही. हार्डवर्क केला पाहिजे आणि प्रॅक्टिकल नॉलेज घेत राहिलं पाहिजे. सो तुम्हाला लवकरच IT मध्ये चान्स भेटेल आणि करिअर ग्रोथ पण होईल. तर येऊ देत तसे आमचे मित्र. तर आपण यांची ओळख करून घेऊ, ते आपल्याबद्दल सांगतील. मी अजिंक्य देशमुख, नुकताच पास आउट झालोय. मी पण IT मध्येच आहे. पण माझं मत जरा वेगळं आहे की मुलांनी IT मध्ये यावा की यांना जरा टाळावंच. नोकरीमध्ये जरा जास्त आजकाल सरकारी नोकरीवाले प्रिफर करतात. जरा जॉब सिक्युरिटी वगैरे आहे. IT मध्ये जरा अनसर्टन्टी आहे. तर जॉब सिक्युरिटी आणि हाईक वगैरे आहे, पैसा भरपूर आहे. पण तेच मग की आज आहे उद्या नाहीये असं आहे. उद्याचं तारेवरची कसरत म्हणू शकतो आपण. येस, नक्कीच. आता मोठ्या प्रमाणात ले ऑफ पण होत आहे आणि अप्रेझल वगैरे पण नाही चालू. कंपनी बंद केल्यासारखं असं होत आहे. बरेचसे अप्रेझल तर यावर्षी नाहीच आहे. त्यामुळे मंदी भयानक चालू आहे. गेले 2 वर्ष झाले. माझ्यासोबतचे जे पण मुलं होते ते आता अनप्लेस्ड आहेत. ओके. MCA मधले जवळपास 60% पोरांना जॉब नाही लागले MCA झाल्यावर सुद्धा. पण ते आता स्ट्रगल चालू आहे. आता मग वेगवेगळे सेक्टर पकडते, कोणी गव्हर्नमेंट जॉबची प्रिपरेशन करते, कोणी बिझनेस सांभाळते. तर असं सगळं झालंय. थोडंसं डिस्प्लेस झालंय आणि गोष्टी थोड्याशा रोल आउट व्हायला आणि ट्रॅक करायला वेळ लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. तर फ्रेशर लोकांना हेच सांगणं आहे त्यांचं की थोडस आपल्यातल्या क्वालिटी ओळखून जाऊ शकतात. एखाद्याला जर बिझनेस बद्दल आवड, जे पण करा त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी. जे पण करायचं, छोटं राव मोठं राव, फक्त कन्सिस्टन्सी मॅटर करते. तुम्ही डेली करत आहात तर ते सक्सेसफुल होणार. कधी करता तर ते सक्सेसफुल ग्रोथ त्याच्यात राहणार नाही. 100%. तर यांनी खूप छान प्रकारे इन्साइट दिलेत की नवीन IT मुलांसाठी की कसं असलं पाहिजे. यांचं म्हणणं आलं की थोडंसं त्यांच्यातल्या क्वालिटीज ओळखून त्यांनी केलं पाहिजे, ब्लाइंडली फॉलो नाही केलं पाहिजे कोणाला. आणि 100% जो अभ्यास करेल, जो डेडिकेशन राहील, जो वर्कआउट करेल, जो थोडासा आपल्या बिलीफवर विश्वास ठेवेल, तर तो IT मध्ये पण येऊ शकतो आणि त्याचे गव्हर्नमेंट बिझनेस पण सांभाळू शकतो आणि छान प्रकारे त्याचं आयुष्य पुढे जाऊ शकतो. तर जेव्हा ते आपले 2 मित्र, त्यांच्यासोबत आपण कॅज्युअल गप्पा केलेल्या आहेत. तर पुढच्या वेळेस आपण त्यांच्यासोबत 1 to 1 पासून व्यवस्थित छान प्रकारे त्यांची जर्नी जाणून घेऊ की त्यांनी छोट्याशा गावाकडून येऊन आज पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये राहून आपलं छान प्रकारे आयुष्य ते जगत आहेत. ते आपले विदर्भातून त्यांचे गाव अमरावती ना, अमरावती सारख्या ठिकाणाहून येऊन ते छान प्रकारे त्यांनी आपलं एज्युकेशन कम्प्लीट केलं आणि आता छान प्रकारे जॉब करतायत आणि डेली टू डेली ते नवीन गोष्टी शोधत असतात, करत असतात. तसेच हे आमचे मित्र आहेत, व्यायामावर पण ध्यान देतात आणि आध्यात्मिक पण त्या बऱ्याच गोष्टी करत असतात. तर त्यांचं गाव कोणतं? नागपूर. बघा, दोघं पण
आपले विदर्भाकडून आलेले आहेत. विदर्भातली लोक एकदम शांत स्वभाव आणि आपल्या कामावर लक्ष ठेवणारे असतात असं दिसून येतं. तर धन्यवाद मित्रांनो, आपण छान इन्साइट दिली. आपण परत भेटल्यानंतर थोडस डीपली जाऊ आणि बऱ्याच गोष्टींचा अनक्लोज करू. आणि पहिलं होतं शायनेस कारण त्यांच्या रुटीन मध्ये येणार तर हॅबिच्युअल होणार. तुम्हाला या चॅनलवरती परत दिसेल 100%. चला भेटूया परत. धन्यवाद. थँक्यू मित्रांनो.